मागील 3 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे पुण्यात आले असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते उद्दामपणाने वागतायत, सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली का काय अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन एका सामान्य महिलेला केल्यानंतर दुर्लक्ष होतंय हे तर आहेच। अलीकडच्या काळात ही बरीच उदाहरणं दिसतील, पण इथं खुद्द सिनियर पीआय असणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल होऊ नये यासाठीचा दबाव भाजपच्या नेत्यांनी एकूणच पुणे पोलिसांवर आणला। सीएम ऑफिसला ही तक्रार गेल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्या। ही एक प्रकारची अराजकता आहे। या ठिकाणी महायुती सरकारच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आवर घाला अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना करतो। कृपया करून अशा प्रकारचा या ठिकाणी हिटलरशाही किंवा एक अंधधुंद कारभार हा पुणेकरांना, महाराष्ट्राला सहन होणार नाही। एक दिवस असा येईल की या ठिकाणी राज्यातली प्रत्येक शहरातली, प्रत्येक जिल्ह्यातली जनता या सरकारच्या विरोधात उतरलेली दिसेल। त्याच्यामुळे या प्रकाराच्या निमित्ताने भाजपची बेबदशाही पुढे आली हे नक्की आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।